महाराष्ट्र live.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते. सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा. नमस्कार, महाराष्ट्र live.in मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पूर्ण महाराष्ट्रभर विविध आस्थापनांवर कारवाई सुरू केली आहे, ज्यामध्ये भेसळयुक्त पदार्थ यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. त्यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तेल रिफाईन करून पॅकिंग करणाऱ्या एका कंपनीवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता पाहायला मिळाली. तर जे वापरलेले जे डबे होते ते पुन्हा त्याला रिसायकल करून त्याच्यामध्ये भरण्याचा प्रकारही समोर आला. त्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाने पाहणी केली. त्या अनियमितता करणाऱ्या त्या कारखान्यावर त्यांनी कारवाई केली. काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बगारिया ॲग्रो प्रोडक्ट्स आणि बगारिया व्हेजिटेबल प्रोडक्ट्स या दोन आस्थापनांवर छापा टाकण्यात आला. सदर आस्थापनांचे जे लायसन्स होते ते ऑइल रिपॅकिंग युनिटचे होते. सदर ठिकाणी आम्हाला रियूज टीनचा साठा आढळून आला, ज्याच्यामध्ये परत वापरलेले टीनमध्ये परत ऑइल भरून परत ते ग्राहकांना देण्यात येत होते. त्या अनुषंगे तसेच त्या ठिकाणी म्हणजे एकदम अस्वच्छता आढळून आली. सदर ठिकाणी घाणेरडे रॅन्सिड तेल जे होते ते साठवून ठेवलेले आढळले. त्यानंतर या आस्थापनेमध्ये इन हाऊस लॅबोरेटरी पाहिजे, पण ती इन हाऊस लॅबोरेटरी तिथे आढळून आलेली नाही, ती बंद स्थितीत आढळून आलेली. सदर त्या ठिकाणी टेक्निकल पर्सन पण कोणीच आढळून आले नाही. त्या ठिकाणचे जे ओव्हरवेड टँक्स जे होते त्यामध्ये कोणतेही टॅग लावले नव्हते किंवा त्यामध्ये कोणतं ऑइल कोणत्या टँकमध्ये आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं गेलं नव्हतं तिथे. तसं त्यांनी काही फलक लावले नव्हते. सदर टाक्यांमध्ये पण जवळपास सगळ्या काळ्या पडलेल्या होत्या. सदर टाक्यांमधलं ऑइल पण भरपूर असं काळसर ऑइल तसं एकदम साठवून ठेवण्यात आलेलं होतं. आणि त्यामध्ये त्याच्याकडे फूड ग्रेड प्रमाणपत्र पण नव्हते. जे प्लॅस्टिकचे जे त्यांनी बॅरल्स वापरले होते किंवा त्या टाक्यांमधलं पण त्याचे पण प्रमाणपत्र कोणतेही अवेलेबल नव्हते. मग त्या ठिकाणी सगळं जनहित आणि ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण ते जो पण तिथला जो सबस्टँडर्ड असलेला साठा होता, संशयावरून आपण तो जप्त केलेला आहे. सदर ठिकाणी आपल्याला जो साठा आढळला जवळपास 2,93,00,000 साठा आपण जप्त केला. त्यामध्ये रिफाईन पामोलिन ऑइल आहे, रिफाईन सोयाबीन ऑइल आहे, नंतर रिफाईन कॉटन सीड ऑइल आहे आणि एक अननोन ऑइल पण सापडलं आहे काही टँकमध्ये. तर त्याचं पण नाव त्यांनी आम्हाला सांगितलं नाही. त्यामुळे आम्ही त्याचे सगळ्यांचे सॅम्पल घेऊन सदर सॅम्पल लॅबला पाठवले आहेत. सदर ठिकाणी जी कारवाई केली त्या ठिकाणी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती, त्यानुसार आम्ही ही कारवाई घेतली होती.